हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. मित्रांनो, आत्ताच तुम्ही बघितलंय एवढं मोठं ओझं झालंय डोक्यावरती, एवढं मोठं ओझं, आणि ते ओझं मी रिकामं केलंय. आता तुम्हाला पण असंच ओझं रिकामं करायचंय, पण तुम्हाला ती टेक्स्टबुक फेकायची नाहीये, तुम्हाला ती डोक्यामध्ये टाकायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला पूर्ण टेक्स्टबुक पाण्यासारखी, काय म्हणतो मी, पाण्यासारखी तुम्हाला वाचून काढायची. पाणी कसं फ्लो होतं एकदम तसं त्या टेक्स्टबुक मधला एक एक पार्ट तुम्हाला आला पाहिजे, एक एक डायग्राम तुम्हाला आली पाहिजे, एक एक डेफिनेशन, एक एक लाईन फिल इन द ब्लँक साठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स सुद्धा विचारू शकतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेनी प्रिपेअर राहायचंय. फक्त तुम्हाला आपले लेक्चर करायचं आहे. या लेक्चर मध्ये मी प्रत्येक टाइमला तुम्हाला सांगणार कोणत्या टॉपिक मधून कसा क्वेश्चन येणार, काय, बरोबर आहे की नाही. तर चला चालू करूया आपण आजच्या लेक्चरला, कुठलाही टाइमपास न करता. आपण पहिले जे आपले 2 चॅप्टर्स होते ते कंप्लीट केलेले आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आपलं, बरोबर नाही. आता आपण चालू करतोय आपला 3रा चॅप्टर, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय. तर सगळ्यात पहिले रिप्रोडक्शन, सगळ्यात तुमचा म्हणजे फेवरेट टॉपिक आहे, बरोबर नाही. तो टॉपिक आला की तुम्ही म्हणजे असे जे कॉन्सन्ट्रेशन तुमचं इकडे तिकडे गेलेलं असतं, म्हणजे ते तिकडेच गेलेलं असतं ऍक्च्युली, पण ते क्लासमध्ये शिकवल्यामुळे ते वापस जागेवरती येतं, बरोबर नाही. मग तुमचा फेवरेट टॉपिक बघायचा आहे आपल्याला रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज बघायचे आहेत. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बघायची आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर नाही. म्हणजे तुम्ही 11-12ला जाणार किंवा फ्युचरला सुद्धा जाणार, तेव्हा सुद्धा ती तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे. नंतर तुम्हाला बघायचं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ओके, या सगळ्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. पण आपलं लेक्चर हे वन शॉट नाहीये, त्याच्यामुळे अशी अपेक्षा करू नका की आपल्या एकाच लेक्चरमध्ये एवढे सगळे पॉईंट्स कव्हर होतील, बरोबर नाही. आज आपण बघणार आहे रिप्रोडक्शन मधला आपण आज बघणार आहे फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन. काय असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर चला पटकन आपले जे सीट बेल्ट आहे ते बांधून घ्या, आपलं एरोप्लेन टेक ऑफ करणार आहे, बरोबर नाही. चला. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. सगळ्यात पहिले आपण लाईफ प्रोसेसेस बघितलेले आहे, बरोबर नाही. आधीच्या चॅप्टर मध्ये आपण न्यूट्रिशन बद्दल बघितलं की कशा कशामधून आपल्याला न्यूट्रिशन भेटतं. त्याच्यामध्ये कार्ब्स बघितले, प्रोटीन्स बघितले, फायबर्स बघितले, वॉटर बघितले. आठवतं की नाही सगळ्यांना. आता प्रत्येकाने कमेंटमध्ये मला सांगायचं आहे किती कार्ब्स पासून, प्रोटीन पासून आणि लिपिड्स पासून किती एनर्जी आपल्याला भेटते. त्या एनर्जीचं युनिट सुद्धा लिहायचंय, बरोबर नाही. सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहायचंय. मी आता ते तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार नाही. ज्यांना नाही केलं लेक्चर त्यांनी आपलं लेक्चर जाऊन कंप्लीट करायचंय. तर त्या ज्या प्रोसेसेस आपण बघितल्या की न्यूट्रिशन मधून आपल्याला कशा प्रकारे एनर्जी आपण प्रोड्यूस करतो, बरोबर नाही. तशा व्हेरियस प्रोसेस एक्सक्रिएशनची असू द्या किंवा सर्क्युलेशनची असू द्या, आपल्या बॉडीमध्ये चालूच असते. त्या प्रोसेस चालू असताना आणखीन एक प्रोसेस आहे, ती म्हणजे रिप्रोडक्शन, जी कंटिन्यू आपल्या बॉडीमध्ये चालू नसते, बरोबर नाही. कंटिन्यू नसते, परंतु जर न्यू स्पेसिसला फॉर्म करायचा असेल किंवा नवीन स्पेसिसला जन्म द्यायचा असेल तर त्या प्रोसेस शिवाय पर्याय नाही. अलग लक्षात. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन जे आपण आपल्या बॉडीमध्ये करतो, बरोबर नाही, कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये गॅमेट फॉर्मेशन चालू असतं. लेडीजमध्ये मेनिस्ट्रुअल सायकल असते, बरोबर नाही. म्हणजे या गोष्टी, आता मेनिस्ट्रुअल सायकलचा पिरियड माहिती तुम्हाला 28 डेजचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या रिप्रोडक्शनसाठी. आता रिप्रोडक्शनने काय होणार आहे, रिप्रोडक्शनने तुमचं जगणं मरणं ठरणार आहे का, की बाबा मी रिप्रोडक्शन करू शकत नाही तर मी जगूच शकत नाही, असं काही आहे का. आता जसं तुमच्या हार्टचं आहे, तुमच्या हार्टनं वर्किंग करणं सोडलं तर तुम्ही जगूच शकत नाही. किंवा तुमची किडनी फेल झाली तर जगू शकता, परंतु जर लईच लोड झाला दुसऱ्या किडनीवरती त्याच्यामध्ये डेथ सुद्धा होऊ शकते, बरोबर नाही. म्हणजे अशा ज्या प्रोसेसेस आहे की ज्याच्या काय म्हणतात त्याला वर्क नाही केलं किंवा ज्याच्या कामामध्ये अडथळा आला तर तुमची लाईफ वरती परिणाम होऊ शकतो. तशी रिप्रोडक्शन आहे का, नाही भाई, नाही रिप्रोड्यूस केलं तर नाही केलं, त्याच्यामध्ये काय, बरोबर नाही. तर तशा प्रकारच्या जे प्रोसेस आहे मित्रांनो, त्या आपल्यासाठी व्हायटल आहेत. परंतु ही जी रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये मेनली फक्त एवढीच गोष्ट होणार आहे की तुमचा वारस तुम्हाला भेटणार आहे. काय म्हणले मी, तुमचा जो वारसदार आहे तो तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे एवढी सगळी प्रॉपर्टी कमवली, एवढा सगळा पैसा कमवला, मग तो द्यायचा कोणाला, तर मग करा नवीन स्पेसिस तयार, बरोबर नाही, त्याला देऊन टाका, वाट नाही करा. तर त्याच्यासाठी काय आहे, रिप्रोडक्शन आहे.
आता रिप्रोडक्शन तुम्हाला आपण इव्होल्युशन चॅप्टर सुद्धा बघितलं, त्याच्यामध्ये पण आपण बघितलं की इव्होल्युशन जे होत गेलं त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण न्यू स्पेसिसला जन्म देत गेलो. त्याच्यामध्ये आता तुम्ही मायटोसिस मिओसिस सुद्धा शिकले आधीच्या चॅप्टरमध्ये, त्याच्यावरून तुम्हाला कळलं मिओसिसमध्ये की गॅमेट जे आपण काय म्हणतो त्याला गॅमेट फॉर्मेशन करतो, त्याच्यामध्ये ज्या जर्म सेल्स आहेत त्या ज्या डिवाइड होतात त्या मिओसिस 1 आणि मिओसिस 2 या 2 फेजमध्ये होतात. ते होत असताना जे ॲनाफेज आहे त्याच्यामध्ये काय होतं, मी काय म्हणलो तुम्हाला ते अक्षय कुमारची अशी स्टेप मीमची, बरोबर नाही, असं म्हणजे ते एकमेकांचे जे क्रॉसिंग ओव्हर होतं, तिथं काय होतं क्रॉसिंग ओव्हर म्हणजे रिकॉम्बिनंट फॉर्मेशन होतं, गॅमेट फॉर्मेशन. आलं लक्षात? म्हणजे ते कशामुळे होतं, मिओसिसमुळे होतं. मायटोसिसमध्ये होतं का नाही, मिओसिसमध्ये आय थिंक काय होतं की क्रोमोझोम नंबर सुद्धा तुमचा हाफ होऊन जातो, जे की मायटोसिसमध्ये ॲज इट इज राहतो. आलं लक्षात? म्हणजे हे आपण त्याचे कारण बघितले होते की रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे काय होतं की चेंजेस होतात पुढच्या पिढीमध्ये. आता माझे जी कॉपी राहणार आहे ती माझी पुढची पिढी राहणार आहे का, नाही, माझ्यातले काही कॅरेक्टर्स किंवा ट्रेट्स त्याच्यामध्ये जातील, ते आपण हेरिडिटीमध्ये बघितले सुद्धा कशा प्रकारे जातात. पण त्याच्यामध्ये डिव्हिजन झाल्यामुळं रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामध्ये न्यू चेंजेस येणार आहे, बरोबर नाही. म्हणजे तो माझ्यासारखा एक्झॅक्ट नाही दिसणार, माझी कार्बन कॉपी नाही राहणार, बरोबर नाही, तो काहीतरी नवीन राहील, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन गुण राहील. तर हे असतं तुमचं रिप्रोडक्शनसाठी, बरोबर नाही. मग आता ह्या गोष्टी कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या जगण्यासाठी, तुमच्या सस्टेन होण्यासाठी, बरोबर नाही. जर ॲज इट इज जर कार्बन कॉपी बनत गेली, काय म्हणलं मी, ॲज इट इज कार्बन कॉपी बनत गेली, कोणाला ओळखू येईल का, कोणाचा बाप कोण आहे किंवा कोणाचं पोरग कोण आहे, बरोबर नाही. म्हणजे आजोबा सारखेच दिसते, पोरग सारखेच दिसते, पप्पा सारखेच दिसते, बरोबर नाही. जर समजा आईला, काय म्हणलं मी, आईला जर आजोबांनी सांगितलं की बाबा दूध आण, मग आई आली दूध घेऊन, बरोबर नाही, सकाळी सकाळी चहा दूध काय असं कॉफी घेऊन, बरोबर नाही. मग आता तुमच्या तिघापैकी द्यायचं कोणाला, म्हणलं कोण होतं, मग अशा प्रॉब्लेम्स येतील. त्याच्यामुळे काय रिकॉम्बिनेशन होत असतं आपल्याच्यामध्ये, बरोबर नाही, मिओसिसमध्ये. तर हे झालं तुमचं की रिप्रोडक्शन मध्ये काय काय होतंय, कसं होतंय, बरोबर नाही. पण मग आता रिप्रोडक्शन शिकायची गरज का पडली आहे तुम्हाला, रिप्रोडक्शन का शिकायचं आहे, तर ही एक सुद्धा मजाकची गोष्ट नाही, ही सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या लाईफसाठी. काय म्हणलं मी, लाईफसाठी. आता याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही अशी गोष्ट नाहीये, पण जर रिप्रोडक्शन केलं तर तुम्ही नवीन स्पेसिसला जन्म देणार. आणि अशा प्रकारे जी आपल्या अर्थवरची जी स्पेसिस फॉर्मेशन किंवा न्यू स्पेसिस ज्या बनत गेल्या ते याच प्रोसेसमुळे बनत गेलं. त्याच्यामुळे आपल्याला रिप्रोडक्शन ही प्रोसेस शिकणं आवश्यक आहे. आता सगळ्यात पहिले फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ सेम फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनची डेफिनेशन तुम्हाला पाठच करायची. काय म्हणलं मी, पाठच करायची. नुसतं रिप्रोडक्शन नाही पाठ करायचंय, त्याची डेफिनेशन पाठ करायची. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस, सोपी का नाही, तुम्हाला काय सांगितलं डेफिनेशन पाठ करायचं, एकदम सोपं उपाय, त्याला डिवाइड करायचं. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस, ओके, बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे आधीच्या ऑर्गॅनिझम पासून न्यू स्पेसिसचं फॉर्मेशन करणं, त्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आलं लक्षात? त्याच्यानंतर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह बट इट हेल्प. हे बघा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा ही लाईन सांगितली त्यांनी की रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह, म्हणजे जिवंत राहण्यासाठी रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे असं नाहीये, ओके, बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे तुमची पिढी कंटिन्यू चालली पाहिजे, बरोबर नाही. म्हणजे तुमच्या आजोबांनी जर तेव्हाच ठरवलं असतं की रिप्रोडक्शन करायचंच नाही आपण, तर तुम्ही जन्माला आले असते का, नाही. त्यांनी ते नॅचरली प्रोसेस जी असतात ती होऊ दिली, त्याच्यामुळे तुमचा जन्म झाला, म्हणजे कंटिन्युटी मेंटेन झाली तुमच्या पिढीमध्ये, बरोबर नाही. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ इच स्पेसिस, जे की आपण चांगल्या प्रकारे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टर मध्ये बघितलं होतं की रिप्रोडक्शनचा काय रोल असतो, बरोबर नाही. रिप्रोडक्शन अकर्स मेनली बाय 2 मेथड्स. आता त्या 2 मेथड्स कोणत्या आहे, तर सगळ्यात पहिली असेक्शुअल आणि दुसरी सेक्शुअल. आजच्या लेक्चरमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहे, बरोबर नाही. असेक्शुअल आणि सेक्शुअल मधला सगळ्यात मेजर डिफरन्स काय आहे की असेक्शुअल जे त्याच्यामध्ये गॅमेट, जे 2 गॅमेट मिळून जे आपण म्हणतो की फर्टिलायझेशन होतं ते होत नाही, बरोबर नाही. आणि सेक्शुअल मध्ये काय 2 जणांच्या गॅमेट मिळून काय होतं, फर्टिलायझेशन होतं. अलग लक्षात, हा मेन डिफरन्स आहे त्याचा. आता त्याला आपण जी आपली बुक मधली लँग्वेज आहे त्याच्यामधून शिकू, बरोबर आहे. सगळ्यात पहिले असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता याची डेफिनेशन लक्षात ठेवायची, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. आता हे जे आधीचं सेंटेन्स आहे ऍज इट इज आपल्या रिप्रोडक्शनच्या डेफिनेशन मधलं आहे. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स.
हे बघा हायलाइटेड पॉईंट कोणता आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बाकीचं तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकतात, पण हायलाइटेड पॉईंट कोणता आहे त्याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट आहे. तुमचा पेपर जेव्हा पण चेक होतो ना, एक तुम्हाला एक एकदम म्हणजे ट्रिक सांगतो एक बरं का. काय असतं माहिती का, आता बऱ्याच जणांचं मी असं ऑब्झर्व केलं, म्हणजे मी जेव्हा पेपर द्यायचो ना 10th बोर्डचे, तर काय म्हणायचे माहिती का आम्हाला, तुम्ही जेव्हा आन्सर रायटिंग करता की आता समजा राईट नोट ऑन असेक्शुअल रिप्रोडक्शन असं आलं, त्याच्यामध्ये मी असे 3-4 पॉईंट लिहिले बरोबर नाही, त्यांचं म्हणणं होतं की एक तर अक्षर तर चांगलं पाहिजे. हे तर बिलकुल म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःवर जरी हा प्रयोग केला की तुम्हाला एखादी जर पुस्तक वाचायचं घेतलं, जे चांगलं लिहिलेलं असतं तेच वाचू वाटतं माणसाला, बरोबर नाही. तसं आता हे जर तुम्ही हँडरायटिंग चांगलं पाहिजे, हा तर पहिला मुद्दा आला. दुसरा मुद्दा काय माहिती का, की ह्या ज्या काही की पॉईंट्स असतात ना, की ज्याच्यामध्ये फक्त जो चेक करणारा असतो एक्झामिनर, तो फक्त ते पॉईंट्स बघत असतो. त्याच्यासाठी काय माहिती का, तुम्ही असं हायलाइट केलं पाहिजे. आता ही जी डेफिनेशन आहे याच्यामध्ये, त्याला माहिती आहे तुम्ही डेफिनेशन लिहिलंय, कारण की हा कॉल्ड शब्द जो येतो त्याला हायलाइट झालेला आहे ऑलरेडी. त्याला कळलंय की तुम्ही पहिल्या लाईन मध्ये त्याची डेफिनेशन लिहिली असेक्शुअलची, पण ती डेफिनेशन बरोबर लिहिली का नाही हे चेक करण्यासाठी तो काय करत असतो, तुम्ही जर असं हायलाइट केलं असाल ना, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट, पहिला शब्द तो हाच वाचणार, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, आणि तेव्हाच तो काय करणार, चेक करून टाकणार. त्याला कळून जाईल की तुम्ही जे लिहिलेलं आहे ते एकदम बरोबर लिहिलेलं आहे. का, कारण त्याला हेच पाहिजे होतं, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. हाच जो मेजर डिफरन्स आहे सेक्शुअल आणि असेक्शुअल मधला, तोच त्याला पाहिजे होता. मग तुम्ही काय दिलं, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, इथं थोडंसं ऑफ सोडून दिलं, द सोडून दिलं, बाय सोडून दिलं. त्याच्याकडे तो दुर्लक्ष करणार तुमच्या ह्या एका चांगल्या गोष्टीमुळे. आला लक्षात. त्याच्यामुळे कधी पण सवय लावायची की जे की पॉईंट्स तुमच्या आन्सर मधले हायलाइट करायचे किंवा मग तुम्ही त्याला अंडरलाईन करायचे, बरोबर नाही. आलं लक्षात. तर चला, डेफिनेशन काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. हा मेजर डिफरन्स आहे तुमच्या सेक्शुअल आणि असेक्शुअल मधला. सेक्शुअल मध्ये तुम्हाला 2 गॅमेट्स लागते, ते 2 गॅमेट्स कोणते त्यांनी कमेंट करून मला लगेच सांगायचे सगळ्यांनी, बरोबर नाही. तुम्हाला माहिती पाहिजे ते. आता मेलनी मेल गॅमेट्स सांगायचे, फिमेलनी फिमेल गॅमेट्स सांगायचे. चला मी तुम्हाला सांगूनच दिले कोणते 2 गॅमेट्स, मेल आणि फिमेल गॅमेट्स. आलं लक्षात. ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ 2 डिफरंट गॅमेट्स, द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोडक्टिंग ऑर्गॅनिझम. काय सांगितलंय की बाबा 2 गॅमेट्स इन्व्हॉल्वमेंट नसल्या कारणामुळे, काय सांगितलंय, 2 गॅमेट्स इन्व्हॉल्व नसल्यामुळे ऍज इट इज कॉपी बनते. तुम्ही झेरॉक्सच्या दुकानात जातात ना, झेरॉक्स मध्ये कसं तुम्हाला एकदम असं काही काही अफोर्ड नाही करू शकत, मग ते काय करतात 50 पैशाला एक झेरॉक्स बिरॉक्स, बरोबर नाही, मग पूर्ण पुस्तक घेऊन जातात त्याच्याकडं, झेरॉक्स मारून दे मला. ऍज इट इज त्याची कार्बन कॉपी इकडे मारता तुम्ही, बरोबर नाही. फक्त तिकडे जे कलरफुल आहे इकडं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतं, बरोबर नाही. तसंच काहीचा प्रकार इथं आहे. ते काय करतं 2 गॅमेट नाही आपल्याकडं, एक घेऊन जातं, झेरॉक्स मारून दे, झेरॉक्स मारून देतं, जाताना एक जाते, येताना 2 येते. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारचं, बरोबर नाही. ज्याच्यामध्ये गॅमेट नाहीये, गॅमेट आले तर व्हेरिएशन्स येतील ना, गॅमेट आले तर रिकॉम्बिनेशन जमत. आता मेल गॅमेट आला, फिमेल गॅमेट आला, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं, त्यांच्यामध्ये काय म्हणतात त्याला, प्रोसेस झाली मिओसिस, मग ते एकमेकांचे जीन्स ट्रान्सफर झाले, तेव्हा सगळ्या गोष्टी होतील ना, बरोबर नाही. जर तसं झालंच नाही आणि तुम्ही डायरेक्ट झेरॉक्स मारल्यासारखं मशीन मध्ये गेले, तर मग काय होईल, ऍज इट इज कॉपी निघाल तुमची. तशाच काहीशी लाईन सांगितली की न्यू ऑर्गॅनिझम जो फॉर्म होणार आहे हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम. म्हणजे त्याची जी जेनेटिक हे काय म्हणते त्याला सिमिलॅरिटी, ती कोणासोबत राहणार आहे, ज्याच्यापासून तो फॉर्म झालेला आहे. दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. आता हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा, कोणता, युनिपॅरेंटल. आता काही नाही बरं का, एवढं अवघड नाही, लक्षात तुम्हाला ऑटोमॅटिक राहून जाईल. कसं, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला बनण्यासाठी 2 पॅरेंट्सची गरज आहे, बरोबर नाही, एक मेल आणि एक फिमेल. आलं लक्षात. पण इथं कसं आहे, इथं एक्झॅक्ट कॉपी बनणार आहे, बरोबर नाही. मग आता असेक्शुअलचं मेन वाक्यच हे की बाबा विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, म्हणजे काय राहिला, युनीचा अर्थ काय असतो, एक. काय म्हणलं मी, ए. तर युनी पॅरेंटल रिप्रोडक्शन, पॅरेंटल म्हणजे त्याचे पॅरेंट्स किती आहे, एक, म्हणून काय युनी पॅरेंटल. अँड इट अकर्स बाय मायटोटिक सेल डिव्हिजन. आता जर गॅमेट म्हणजे गॅमेटच फॉर्म होत नाही, बरोबर नाही, मग दुसरं मिओसिस करून काही फायदा आहे का, नाही. आपल्याला काय पाहिजे, आपण मिओसिस कशासाठी करतो, गॅमेट फॉर्मेशनसाठी. आपला क्रोमोझोम नंबर असतो 2n. आलं लक्षात. ते 2nचं मिओसिस मध्ये काय होतं, n म्हणजे डिप्लॉइडचं काय होतं, हॅप्लॉइड. आलं लक्षात. त्याच्यामुळे आपण मिओसिस करतो. पण इथं गरज आहे का त्याची, कारण n मिळून आपण नवीन सेल करतो 2n. पण इथं कसं आहे, इथं ऑलरेडी 2nच बनवायचे आपल्याला एका पॅरेंट पासून. म्हणजे त्याचं जे 2n आहे ते डिप्लॉइड जो आहे तो ऍज इट इज आपला डिप्लॉइड नंबर राहायला पाहिजे, म्हणून काय मायटोसिस होतं. आलं लक्षात.
ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक वेअरएज फास्ट प्रोसेस इज ऍडव्हान्टेज ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. काय सांगितलं त्यांनी? ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जे की मिओसिस मध्ये होत होतं, आलं लक्षात, एनाफेज मध्ये होत होतं. ओके, जे की जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं ते इथं होणार नाही, कारण की इथं मिओसिस होणार नाही. इथं काय होणार आहे? मायटोसिस. मायटोसिस मध्ये आपण सगळ्यात 4 फेजेस बघितले होते. जर बघितलं नसेल तर आधीचं लेक्चर करा आपलं, बरोबर नाही? आता इज अ ड्रॉबॅक. आता जर तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन वरती जर नोट लिहा असं काही आलं तर तुम्ही काय लिहिणार? सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहिणार. त्याच्यानंतर काय लिहिणार? की बाबा डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ 2 डिफरंट गॅमेट्स, ते लिहिणार, बरोबर नाही? त्याच्यानंतर काय? युनिपॅरेंटल. काय? युनिपॅरेंटल. आणि दुसरं काय लिहिणार? त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होतं. हा तिसरा मुद्दा आला. आणि चौथा काय तुमचा? ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक वेअरएज फास्ट प्रोसेस इज ऍडव्हान्टेज ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. म्हणजे कळलं तुम्हाला? डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल थोडंसं एक सेंटेन्स लिहायचं. त्याच्यानंतर तिसरं काय? कोणत्या डिव्हिजन होतं? मायटोटिक, मिओसिस, बरोबर नाही? ते लिहायचं. त्याच्यानंतर त्याचा ड्रॉबॅक आणि ऍडव्हान्टेज लिहायची. झालं. काय आन्सर लिहिणं काही सोपं अवघड आहे का? नाही. तर आता आपल्याला चार्ट बघायचा आहे कशाचा? असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याचे 2 मेथड्स होते, त्यातले आपण असेक्शुअल बघतोय, बरोबर नाही? असेक्शुअल रिप्रोडक्शन चालू केलं होतं आपण. त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिले त्याचे टाइप्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. ओके, शब्द लक्षात राहिला सगळ्यांचा. 3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सांगितलेलं आहे 3 प्रकारे काय होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन तुमचं होतं. तुमचं म्हणजे तुमचं नाही, हे कोणाचं होतंय? त्या ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्सचं, बरोबर की नाही? आता सगळ्यात पहिलं काय आहे? बायनरी फिजन. दुसरं आहे मल्टिपल फिजन. आणि तिसरं आहे बडिंग. काय? बडिंग. सुन बडे, ते गाणं नाही का भूतनाथ मधलं? सुन बडे. पुढचं येत नाही मला, एवढंच येतं, बडी. आलं लक्षात? ज्याला येत असेल त्यांना टाकून द्या कमेंट मध्ये लगेच काय गाणं आहे ते, बघू कोणाला गाण्याचा शौक आहे, बरोबर नाही? असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 3 आपल्याला कोणते बघायचे आहे? बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग. आता हे त्याचे एक्झाम्पल्स कोणाकोणामध्ये होते, बरोबर नाही? तर लगेच आपण चालू करू. सगळ्यात पहिली आपली जी सुरुवात आहे ती कशापासून? बायनरी फिजन पासून. आता बायनरी फिजन मध्ये सगळ्यात मेन तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जास्त करून तुम्हाला एक तर नोट्स येईल, बरोबर नाही? शॉर्ट नोट लिहा म्हणून येईल, किंवा याचे जे टाइप्स आहे ते एक्सप्लेन करून टाइप्स लिहून 2 किंवा 1 एक्सप्लेन करा असा प्रश्न येईल, बरोबर नाही? नाही तर याच्या फिल इन द ब्लँक्स किंवा सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स मध्ये ते सुद्धा येऊ शकतं तुम्हाला, बरोबर नाही? प्रोकॅरियोटिक, प्रोटिस्ट एक्झाम्पल सुद्धा येऊ शकतात त्याचे. तर चला आपण बघूया बायनरी फिजनचे एक्झाम्पल्स कोणते. सगळ्यात पहिले प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. सगळ्यांना डिफरन्स माहिती आहे दोन्ही सेल मधला. तर आपण बघतोय आता काय सगळ्यात मेन पहिलं एक्झाम्पल जे आपलं, म्हणजे एक्झाम्पल नाही, पहिली मेथड जी आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची, ती कोणती आहे तुमची? बायनरी फिजन. आता बायनरी फिजन मध्ये कशा प्रकारे आपण रिप्रोडक्शन करतो ते पण कोणतं? असेक्शुअल. आता इथं विषय कसा माहिती आहे का तुम्हाला? एक्झाम मध्ये याच्यावरती कसा क्वेश्चन येऊ शकतो? एक तर राईट शॉर्ट नोट ऑन असेक्शुअल रिप्रोडक्शन असा येऊ शकतो, किंवा एक्सप्लेन द टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, बरोबर नाही? किंवा 2 जेवढे टाइप्स आहे तुमचे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे ते सांगून 2 त्यातल्या मेथड जे आहे त्या एक्सप्लेन करा, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. आता मेन एक्झाम्पल तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? याचे जे बायनरी फिजनचे मेन एक्झाम्पल्स आहे ते लक्षात ठेवायचे, कारण त्याच्यावरती तुम्हाला फिल इन द ब्लँक सुद्धा येऊ शकतात, किंवा सेंटेन्स करेक्ट आहे का रॉंग आहे हे विचारण्यामध्ये सुद्धा येऊ शकतं, बरोबर नाही? तर आपण आपल्याला मेन फोकस कशावर पाहिजे? ज्या ज्या मेथड आपण शिकणार आहे त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्या मेथडमध्ये काय काय होणार आहे हे लक्षात पाहिजे. आता बायनरी फिजनच्या वर्ड मध्येच दिलेलं आहे. फिजन म्हणजे काय? फ्युजन नाहीये. जे डान्सचे मुलं असेल त्यांना वाटत नाही तर फ्युजन शब्द आहे, ते म्हणतील सर ब्रेक डान्स, सर मायकल जॅक्सन, बरोबर नाही? असं काही नाही इथं. इथं काय बायनरी फिजन. फिजन म्हणजे काय असतं? जर 2 गोष्ट एकमेकांपासून आपण वेगळ्या करतोय त्याला काय म्हणतो आपण? फिजन म्हणतो. आलं लक्षात? तर इथं बायनरी फिजन आहे म्हणजे दोन गोष्टीची इन्व्हॉल्वमेंट होणार आहे, बरोबर नाही? 2 वेळेस त्याचं फिजन होणार आहे. एका वेळेस होणार आहे का? नाही. तर बघा कसं. सगळ्यात पहिले डायग्राम मधून आपल्याला काय समजतंय की पॅरेंट सेल दिसते इथं, बरोबर नाही? डायग्राम मध्ये आधी समजू आणि मग त्याचे एक्झाम्पल्स बघू आपण. बायनरी फिजन काय असतं हे समजलं ना तर एक्झाम्पल समजणं एकदम सोपं होऊन जाईल. पॅरेंट सेल कशी दिसते तुम्हाला? आधी एकदम टकाटक, बरोबर नाही? काय म्हणलं मी? एकदम टकाटक दिसते. त्याच्यानंतर न्यूक्लियस डिवाइड्स. काय? न्यूक्लियस डिवाइड्स. आपल्या याचं सुद्धा कसं डिव्हिजन होत होतं? आपण आधी काय करायचो? कॅरिओकायनेसिस. नंतर काय करायचो? सायटोकायनेसिस. अलग लक्षात? आपण आधी काय करायचो? ही आपली सेल होती, बरोबर नाही? आणि हा आपला न्यूक्लियस होता. आपण आधी काय करायचो? कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय? न्यूक्लियसचं डिव्हिजन करायचो आपण आतल्या आत, बरोबर नाही? असं. आणि मग नंतर ती काय व्हायची? सायटोकायनेसिस म्हणजेच काय? सायटोप्लाझम डिवाइड व्हायचं आणि 2 सेल बनायचे.
सेम इथं असं आहे, इथं काही वेगळं आहे का? नाही. ही तुमची सेल होती, याच्यामध्ये काय झालं, न्यूक्लियस डिव्हिजन झालं, नंतर काय झालं, ही सेल वेगळी बनली, ही सेल वेगळी बनली, दिसतंय का? 2 डॉटर सेल्स पॅरेंट सेल पासून बनल्यावर आपण त्यांना काय म्हणतो, डॉटर सेल्स. आलं लक्षात? सायटोप्लाझमिक, पहिले न्यूक्लियस डिवाइड होतो, सायटोप्लाझमिक. बायनरी फ्युजन एक इतकी सोपी प्रोसेस आहे, म्हणजे पूर्ण आपलं मायटोसिस आहे. आता आपल्याला मेन बघायचं आहे याचे एक्झाम्पल्स. सगळ्यात पहिलं काय, प्रोकॅरियोट्स, प्रोटिस्ट, पॅरामेशियम, युग्लेना. युकॅरियोटिक सेल मध्ये काय, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. ओके, हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे, म्हणजे रट्टा पाठ करायचे, डायरेक्ट काय रट्टा पाठ करायचे. सगळ्यात पहिले अमेबा, पॅरामेशियम, युग्लेना हे नाव तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मधला मी तुम्हाला डिफरन्स विचारत होतो, तर हा डिफरन्स ज्यानं लिहिलाय कमेंट मध्ये तो एकदम हुशार राहणार आहे, आणि ज्यानं नाही लिहिलाय तो एकदम ढ राहणार आहे, बरोबर नाही? तर कमेंट मध्ये मला सांगायचं आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला डिफरन्स, आणि जर तुम्हाला तो डिफरन्स वरती एखादा शॉर्ट पाहिजे असेल ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगायचं तुम्ही, बरोबर आहे? आता सगळ्यात पहिले प्रोटिस्ट मध्ये अमेबा आणि पॅरामेशियम आणि युग्लेना हे 3 एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. नंतर युकॅरियोटिक सेल मध्ये काय आहे तुम्हाला, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. आता या दोन्ही पण गोष्टी ज्या आहे, एक प्लांट्स मधली आहे आणि एक ॲनिमल सेल मधली, बरोबर नाही? ॲनिमल मध्ये दोन्ही पण गोष्टी एनर्जी बनवण्याचं काम करतात. प्लांट्स मध्ये क्लोरोप्लास्ट करतं आणि आपल्यामध्ये कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया. आलं लक्षात? हे एक्झाम्पल लक्षात ठेवले. परफॉर्म अ सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. ओके, इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. बायनरी फ्युजन अकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. आलं लक्षात? म्हणजेच काय की बायनरी फ्युजन जे ते कशापासून बनणार आहे, मायटोसिस पासून. कारण एक्झॅक्ट आपल्याला कॉपी करायची, क्रोमोझोम नंबर सुद्धा कमी करायचा नाही, कारण गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट नाही राहणार याच्यामध्ये. बायनरी फ्युजन मधले एक्झाम्पल आपण बघितलेले. त्याच्यानंतर तुम्हाला सिमिलर हा शब्द ऍड करावा लागणार आहे. कोणता? सिमिलर डॉटर सेल्स. नुसतं डॉटर सेल्स लिहून जमल का? नाही, सिमिलर बनवतोय आपण. कशा? सिमिलर, एक्झॅक्ट कॉपी राहणार आहे. आलं लक्षात? एवढं सोपं बायनरी फ्युजन आहे आपलं. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. ऍक्सिस ऑफ फ्युजन डिवाइड्स इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. काय सांगितलंय? ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय असतं की तुमचा प्लेन ऍक्सिस, बरोबर नाही? प्लेन ऍक्सिस म्हणलं तर आपण जो पेपर घेतो, बरोबर नाही? आता हा तुमचा पेपर आहे, कोणता? तुम्ही ज्याच्यावर लिहित नसता तुम्ही, त्याच्यावर नुसते गेम खेळत असतात, त्याच्यावर 3xo बिक्सो आहे की नाही? हा तुमचा काय आहे? हा तुमचा पेपर आहे. आता ह्या पेपरला जर मी असं फाडलं, कसं? असं फाडलं. ओके, तुम्हाला दाखवायचं का लगेच डेमो करून? 1 मिनिट, लगेच डेमो. कट करून हे बघा, हे जे दिसला पेपर, याला काय केलं तुम्ही? हे फाडलं, बरोबर नाही? आता ही कोणती साईड झाली तुमची? ही झाली लॉन्जिट्युडनल. आणि जर याला ट्रान्सवर्स फाडायचं असलं तर कसं फाडणार तुम्ही? या आडवं जे पेज आहे याला काय करणार तुम्ही? आडवं फाडणार. हे झालं तुमचं ट्रान्सवर्स. आलं लक्षात? तर या पेपरला जर तुम्ही असं उभं फाडलं तर तुमचं झालं लॉन्जिट्युडनल, जर याला आडवं फाडलं तर काय झालं? ट्रान्सवर्स. ओके, तर याच्यावरून काय पडते? त्याचे टाइप्स पडते, बरोबर आहे? सगळ्यात पहिले अमेबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. अमेबाला शेप नसल्या कारणामुळे सगळ्यात पहिलं तुम्ही जी डायग्राम बघितली ना, ही सगळी अमेबाचीच डायग्राम होती. याला तुम्हाला शेप दिसतोय काही? नाही. तर याच्यामध्ये कसं होणार? याच्यामध्ये स्पेसिफिक शेप नसल्यामुळे तो कोणत्याही प्लेन मध्ये त्याला डिवाइड होणार. आलं लक्षात? दुसरं काय आहे? हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ सिंपल बायनरी फ्युजन. याला काय म्हणलेलं आहे? सिंपल बायनरी फ्युजन. शक्यतो आहे ना बायनरी फ्युजनवर जास्त फोकस करा, कारण त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण त्याच्यामध्ये विचारण्यासारखं सुद्धा जास्त आहे. बायनरी फ्युजनचे सुद्धा 3 टाइप सांगितले, सिंपल, ट्रान्सवर्स, लॉन्जिट्युडनल. म्हणजे विचारण्यासारखं जास्त आहे, त्याच्यावर जास्त फोकस करा. एक्झाम्पल अमेबा सांगितलं. अमेबामध्ये काय होणार? सिंपल बायनरी फ्युजन, कारण त्याचा शेप जो आहे तो स्पेसिफिक नाहीये. ओके, आता दुसरं पॅरामेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन, वेअरएज युग्लेना बाय लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. आता हा जो दिसतोय तुम्हाला, हा कोण आहे? पॅरामेशियम. पॅरामेशियम मध्ये कसं होणार? ट्रान्सवर्स सांगितलंय. ट्रान्सवर्स म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं पेपर फाडून मी आडवा पेपर, बरोबर नाही? म्हणजे हा जो तुम्हाला दिसतोय कोण? पॅरामेशियम. याला काय केलंय? हाफ. काय केलंय? हाफ. आपण म्हणते का हाफ ग्लास दे, फुल ग्लास दे, बरोबर नाही? ज्यूस वाल्याकडे गेल्यावर तसा जो हाफ ग्लास आहे तुमचा तो कोण आहे? पॅरामेशियम. म्हणजे याच्यामध्ये आडवं ट्रान्सवर्स काय होणार आहे? बायनरी फ्युजन होणार आहे. आता याच्यामुळं पहिले नॉच फॉर्म झालं, बरोबर नाही? हा नॉच लाईक स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला. मग हा झाला सेपरेट, हा वेगळा झाला, हा वेगळा झाला. आलं लक्षात?
त्याच्यानंतर काय आहे युग्लेना. युग्लेनामध्ये कसं होणार आहे लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, जो आडवा झाला होता पहिले पॅरामेशियम मध्ये, आता कसा डिवाइड होणार, उभा. कळलं तुम्हाला, उभा. आणि असेक्शुअलची खासियत काय आहे की ऍज इट इज कॉपी बनणार. दिसते का तुम्हाला कॉपी ऍज इट इज. ओके. बायनरी फिजन इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. आता हे जे छोटे छोटे जे हे ना मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा प्रोकॅरियोट्स, बरोबर नाही, यांचं कसा आहे विषय, यांना बिचाऱ्यांना जास्त लागत नाही आपल्यासारखं. आपल्या गरजा किती वाढल्या आहेत, बरोबर नाही, 8 9 10 गरजा झाल्यात आपल्या. आता जेवढी लिस्ट बनवता येईल तेवढी वाढतच चालली लिस्ट. पण त्यांच्या बिचाऱ्यांच्या ना खाणं, फक्त आणि फक्त खाणं त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ते भेटलं ना बस, ते बाकीचं ते म्हणते की बाई आम्ही कसं पण स्वतः बनवून खाऊ, आम्हाला फक्त खाणं द्या तुम्ही. मग ते खाणं जिथं प्रेझेंट आहे ना अबंडंट फूड मटेरियल, तिथं काय होतात या बायनरी फिजनचे जे ऑर्गॅनिझम्स आहे ते काय होतात, ग्रो होतात जास्त प्रकारे, बरोबर नाही. तिथं काय होतं, ती फेवरेबल कंडिशन कोणासाठी, बायनरी फिजन होण्यासाठी. आलं लक्षात. त्याच्यानंतर मल्टिपल फिजन. आता दोन्हीच्या नावात फरक काय बघून घ्या. बायनरी फिजन जो होता त्याच्यामध्ये त्याचे तुकडे जे ते 2 पार्ट्स मध्ये होते, बरोबर नाही. अमेबा बघितला आपण 2 फॉर्म झाल्या, बरोबर नाही. एका ह्याच्यापासून ट्रान्सफर सेक्शन बघितलं, लॉन्जिट्युडनल सेक्शन फिजन बघितलं. पण मल्टिपल फिजन मध्ये कसं आहे, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8. काय म्हणलं मी, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे होऊ शकते. म्हणजे जर मी अशी एक सेल काढली ना, कशी म्हणतोय मी, लक्षात घ्या. ही जर मी एक शेल काढली ना, याला जर असं कापलं तर हे काय झालं, ट्रान्सवर्स फिजन. जर याला म्हणजे लॉन्जिट्युडनल फिजन, याला जर असं कापलं तर हे काय झालं, ट्रान्सवर्स फिजन. याला जर हा अमेबा आहे, याला कुठून कापलं हे काय झालं, सिंपल बायनरी फिजन, कारण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. आता मल्टिपलचा अर्थ काय आहे, मल्टिपल म्हणजे काय, हा आहे तुमचा सेल, बरोबर नाही. या सेल मध्ये काय होणार आहे, स्पोर फॉर्मेशन टाइप होणार आहे, बरोबर आहे. काय म्हणलं मी, स्पोर फॉर्मेशन टाइप. याच्यातून काय होणार आहे, मल्टिपल गोष्टी काय होणार या रिलीज होणार आहे. म्हणजेच काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म बाय अमेबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. प्रोटिस्टचा रोल जास्त आहे याच्यामध्ये. अमेबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया अँड देअर बाय मुवमेंट्स whenever there is a lack of food or any other type of adverse condition. It becomes rounded, राउंड दिसतोय तुम्हाला, इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. सच इन्सिस्टेड अमेबा ऑर एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड एज अ सिस्ट. चला बघा, हे तुम्हाला वाचून याच्यासाठी दाखवलं, कारण ही डायग्राम समजवण्यासाठी. ओके, कशी होती ही डायग्राम, सगळ्यात पहिली आपण बघितलं होता, जो प्रोटिस्ट आहे अमेबा आहे, त्यांना जर फेवरेबल कंडिशन भेटली तर ते बायनरी फिजन शो करतात, बरोबर आहे की नाही. आता मल्टिपल फिजन मध्ये तोच अमेबा जो प्रोटिस्ट आहे, जेव्हा ती ऍडव्हर्स कंडिशन तयार होते, त्याला फूड भेटत नाही, त्याला जो सप्लाय न्यूट्रिशनचा तो भेटत नाही, तेव्हा तो काय करतो, स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया. काय म्हणलंय, स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे काय, त्यांचे काय असतात, पाय असं समजा, बरोबर नाही, नकली पाय. त्याचं फंक्शन जे आहे ते वेगवेगळे आहे. आपलं पायांचा उपयोग फक्त चालण्यासाठी करतो, त्यांचं सुडोपोडिया जे ते एकदम वेगळं फंक्शन त्याचं. पण तुम्हाला एक समजण्यासाठी एक गोष्ट सांगितली की त्याला काय म्हणा, तुम्ही पाय म्हणा, बरोबर आहे, हा लक्षात. आता कसं आहे माहिती का, जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन असते तेव्हा सगळ्यात पहिले तर सुडोपोडिया फॉर्मेशन तो स्टॉप करतो. त्याच्यानंतर देअर बाय मुवमेंट्स, त्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत ते स्टॉप करतो. देअर इज अ लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाइप ऑफ ऍडव्हर्स कंडिशन, इट बिकम्स राउंडेड. त्याच्यानंतर तो काय होतो, राऊंड, जसं आपण सेल काढली राऊंड, अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याच्यावर काय करतो, तो प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म करतो. आलं लक्षात. सच इन्सिस्टेड अमेबा ऑर एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड एज अ सिस्ट. तर सिस्ट कशाला म्हणायचं तुम्हाला, सिस्टची डेफिनेशन लक्षात आली का, जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन मध्ये तो सुडोपोडिया आणि मुवमेंट स्टॉप करतो करणं, बरोबर नाही, त्याच्यानंतर काय होतं, तो राउंडेड बनतो. आणि राउंडेड बनल्यानंतर त्याच्या प्लाझ्मा कव्हरिंग, त्याच्या जी प्लाझ्मा कव्हरिंग आहे त्याच्यावरती तो काय करतो, एक्स्ट्रा कव्हरिंग फॉर्म करतो. ही झाली तुमची एक्स्ट्रा कव्हरिंग. आलं लक्षात. मग त्याला काय म्हणणार तुम्ही, सिस्ट म्हणणार. त्या अमेबाला काय म्हणणार, सिस्ट. आलं लक्षात. त्याच्यानंतर मेनी न्यूक्लियर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. आता याच्यामध्ये काय होणार आहे, हे बघा, ही डायग्राम इथे दाखवली अमेबाची, बरोबर आहे. याच्यामध्ये सिस्ट फॉर्मेशन दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये काय होणार आहे, मेनी न्यूक्लियर फॉर्म होणार आहे. डिव्हिजनची आपण सगळ्यात आधी पद्धत बघितली, कोणती पद्धत चालू होताना सुरुवात कशापासून होती, न्यूक्लियर डिव्हिजन पासून. कशापासून, न्यूक्लियर डिव्हिजन पासून. तर हे न्यूक्लियर डिव्हिजन झालेलं आहे. त्याच्यानंतर काय, इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. शेवटी काय होणार, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होणार. दस मेनी अमेबुलाय आर फॉर्म. अमेबुलाय म्हणजे काय, अमेबुलाय म्हणजे काय,
ॲम्ब्युलन्स आणि अमेबुलाय मधला फरक लक्षात घ्या. ॲम्ब्युलन्स सारखी स्पेलिंग जरी वाटत असली मोठी, पण हा शब्द काय आहे? अमेबुलाय. हा कशापासून तयार झालाय? अमेबापासून. जे अमेबाचे जे छोटे छोटे लेकरे, काय म्हणलं मी? अमेबाचे जे छोटे छोटे लेकरे, त्यांना काय म्हणलंय? अमेबुलाय. हे दिसतंय का तुम्हाला? अमेबुलाय. त्या बिचाऱ्याचे छोटे छोटे लेक्चर, कसे? छोटे छोटे लेकर, त्यांना काय म्हणलंय? अमेबुलाय. देन दे रिमेन इन सिस्टेड टिल देअर आर ऍडवर्स कंडिशन. आता हे अमेबुलाय तुम्हाला इथं दिसतंय का सिस्ट मध्ये? या सिस्ट मध्ये दिसतंय का हे सगळे? बरोबर आहे. ते जोपर्यंत ऍडवर्स कंडिशन आहे ना, मी सांगितलं नाही हे मल्टिपल फिजन कधी होतं? ऍडवर्स कंडिशन मध्ये. जोपर्यंत ऍडवर्स कंडिशन आहे ना, तोपर्यंत हे बिचारे इथंच लपलेले राहतील. काय म्हणलं मी? इथंच लपलेले राहतील. पण बाहेर कधी निघतील? जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन वाटली, जेव्हा त्यांना वाटलं की यार भाई आता मस्त. तसंच काहीसं मित्रांनो तुम्ही विचार केला काय? आपल्या घरच्यांचं असतं. आपले घरचे जे आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. आता तुम्ही 8वी 9वी 10वीला गेलेले, बरोबर नाही? तुम्हाला वाटत असेल की पप्पा मला असं का सांगता, इकडे जाऊ देऊ नका म्हणता, तिकडे जाऊ नको म्हणता, मोबाईल देत नाही वापरायला जास्त, चॅटिंग करू नको, हे करू नको, ते करू नको, गेम खेळू नको. घरचे तुम्हाला काय करतात? या अमेबा सारखं प्रोटेक्ट करताय. तुम्ही एका सिस्ट मध्ये, कशामध्ये? सिस्ट मध्ये. जेव्हा घरच्यांना वाटलं की नाही बाबा आता बाहेरची परिस्थिती सुरक्षित आहे, किंवा तुम्ही त्या लेवल पर्यंत, तुम्ही आता IIT ला गेले, MBBS डॉक्टर झाले, बरोबर नाही? म्हणजे असे वेगवेगळ्या फील्डमध्ये गेले, काहीतरी सक्सेस झाले, बरोबर नाही? तेव्हा घरच्याला वाटेल की नाही बाबा आता याला आपण मोकळं सोडू शकतो. तेव्हा मग ते तुम्हाला म्हणणार नाही की बाहेर जाऊ नको, 7च्या आत घरी ये, 10च्या आधी घरी ये. तुम्ही काही करा, काही करा, ते तुमच्या मनावर राहणार, बरोबर नाही? अशी फेवरेबल कंडिशन निर्माण झाल्यावर सुद्धा हे काय करतात? या अमेबुलाय, त्यांचा अमेबा जो बाप आहे तो काय करतो? या अमेबुलायला रिलीज करून देतो. अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अमेबुलाय आर रिलीज. आलं लक्षात? हे काय होतं तुमचं? मल्टिपल फिजन. आता तिसरं कोणतं आहे? बडिंग. असेक्शुअल रिप्रोडक्शन अकर्स बाय बडिंग इन ईस्ट. काय सांगितलंय? युनिसेल्युलर कोणता ऑर्गॅनिझम? ईस्ट. आधीच्या 2 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जास्त करून काय लक्षात ठेवायचं माहिती का? प्रोटिस्ट. काय म्हणलं मी? जे तुमची ॲनिमल किंगडम मध्ये जे आपण त्याला डिवाइड करतो ना, त्याच्यामधलं तुमचं जे फायलम कोणतं? प्रोटिस्ट. त्या प्रोटिस्ट मधला अमेबा, पॅरामेशियम आणि युग्लेना, हे 3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. कशामध्ये? बायनरी फिजन मधले हे 3 आणि मल्टिपल फिजन मधला आपला अमेबा. आलं लक्षात? आता इथं कोणतं लक्षात ठेवायचं आहे? युनिसेल्युलर तुमचा ईस्ट. ईस्ट और वेस्ट, इंडिया इज द बेस्ट, असं गाणं म्हणायचं आहे सगळ्यांनी. चला बरं लिहा बरं कमेंट मध्ये सगळ्यांनी, ईस्ट और वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. आहे का नाही मित्रांनो? Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. काय सांगितलंय? युनिसेल्युलर फंगस. अशा याला हायलाइट करून ठेवायचं तुमच्या बुक मध्ये, कारण की तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकता, किंवा स्टेटमेंट ट्रू आहे का रॉंग आहे याच्यामध्ये सुद्धा विचारू शकतात. Each cell produces 2 daughter nuclei by mitotic division so as to reproduce by budding. This cell is called as a parent cell. बडिंग काय असते? बडिंगची डायग्राम टाकली का आपण बघू बरं. चला. ओ दिसली सर. असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतंय. सगळ्यात पहिले न्यूक्लियस व्हॅक्युअल्स दिसतायत. आता ही जी सेल आहे ना, या सेलला असं काय म्हणतात त्याला? बडिंग म्हणजे टेंगुळ नाही घेत. तुम्हाला माहिती का? तुम्हाला जर एक बुक्की दिली किंवा काहीतरी दिलं, मग कसं येतं तुम्हाला? टेंगुळ येतं. लहानपणी आलंय का सगळ्यांना? किंवा असं कुठून तरी पडली तुम्ही खेळता खेळता, ते दरवाजाला हे लावलेलं असं बघा, आपला दरवाजा असतो घराचा, त्याला ते बाळ बाहेर पडू नये म्हणून ते अर्धी काहीतरी फळी लावायचे बघा. मग त्या फळीवरून आपण काय करतो? जे काय म्हणतात त्याला, अक्षय कुमारचे किंवा त्या याचे फॅन होते, ते हॉलिवूडचा कोणता स्टार आहे? आठवण यार मला. कोणता स्टार आहे यार तो हॉलिवूडचा? नाही जॅकी चॅन नाही. जॅकी चॅन नाही मित्रांनो, तो मिशन इम्पॉसिबल वाला. हा टॉम क्रूज. बरोबर मित्रांनो, बरोबर सांगितलं तुम्ही. टॉम क्रूज. तो जो टॉम क्रूज होता ना, त्याचे जे पिक्चर बघणारे असतात ना लहानपणी, त्यांच्या याच्यातले किडे राहते मित्रांनो. मग ते काय करते? ते त्या फळीवरून उडी मारायचा प्रयत्न करते. मग असं करता करता ते काय होते? असे 2-4 लपेटा खाते, एकावर एक, बरोबर नाही? आणि मग जाऊन धडकते त्या तुमच्या वाट्याला. मग वाट्याला धडकल्यावर काय होतं? घसरगुंडीवरून घसरल्यावर मग येतो तुम्हाला टेंगुळ. मग ते असं सुजत, मग तिथं धक्का लागला काय होतं? आग होती. तशा प्रकारचा टेंगुळ कोणाला येतो? या ईस्टला, जो की युनिसेल्युलर फंगस आहे, बरोबर आहे? आता याला काय येतो? टेंगुळ येतो. हा टेंगुळ जो दिसतोय तुम्हाला, या टेंगुळ म्हणजेच काय? बड फॉर्मेशन. या टेंगुळलाच काय म्हणलंय? बड फॉर्मेशन. मुवमेंट ऑफ न्यूक्लियस इनटू द बड. मग याच्यामध्ये काय होतं? न्यूक्लियसचं मुवमेंट होती. या टेंगुळमध्ये काय जातं? हे जे आपलं आधीचं जे न्यूक्लियस होतं ते कुठे जातं? या टेंगुळमध्ये. आता इथं गेल्यानंतर काय होतं?
जेवढं हे टेंगूळ वाढत जाईल, बरोबर नाही, याचं 1 झालं, याचं 2 झालं, याचं 3 झालं, बरोबर नाही, मग तसे न्यूक्लियस ते पास होत जाईल आणि काय होणार, तुमचे नवीन बर्ड फॉर्मेशन जे झालंय त्याच्यामध्ये काय होणार, एक नवीन सेल तयार होणार, ईस्ट फंगस नवीन तयार होणार. आलं लक्षात? आता यालाच बघायचं आपल्याला की आपल्या टेक्स्टबुक मध्ये कसं सांगितलंय, कारण तुम्हाला शेवटी आन्सर रायटिंग करायची टेक्स्टबुक मधून, बरोबर नाही. ईच सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लाई, आपण बघितलं 2 डॉटर न्यूक्लाई आधी प्रोड्यूस करतो बाय मायटोटिक डिव्हिजन सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. दिस इज सेल इज कॉल्ड एज अ पॅरेंट सेल. कोणत्याही सेल पासून जर दुसरी सेल बनते त्या सेलला आपण पॅरेंट सेल म्हणणार. याच्यामध्ये काय लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे का, अ स्मॉल बल्ज अपियर्स ऑन द सरफेस. बल्ज म्हणजे काय, तुमचा जो टेंगुळ आलेला आहे, surface of parent cell. This bulge is actually a bud. One of the 2 daughter nuclei enters this bud. म्हणजे विचार करा यार मित्रांनो, आपलं पण जर असं रिप्रोडक्शन असतं तर कसं वाटलं असतं ते, बरं नाही. म्हणजे आपल्या पप्पाला टेंगुळ आला, बरं नाही, मग टेंगुळ आला आणि मग न्यूक्लिया पास झाले, मग न्यूक्लिया पास झाल्यावर तुमचा जन्म झाला, म्हणजे बाप रे बाप, लयच डेंजर. ओके, तर काय, आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड separates from the parent cell and starts to live independently as a daughter is. म्हणजे याच्यामध्ये बर्ड फॉर्मेशन झाल्यानंतर या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, हा न्यूक्लियस इकडे पास होऊन जातो आणि नंतर काय होतं, त्याच्यापासून नवीन पॅरेंट फॉर्म होतो. ओके, आलं बडिंग. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आपल्याला बघायचंय. इथपर्यंत आपण एकदम आरामात बघत होतो कारण की आपल्याला कळत होतं. आता इथून पुढे आता आज समजलेलं आहे आपल्याला की बडिंग, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन काय असतं, तर आपण एकदम फास्ट बघणार, क्विक. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन काय, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. इथपर्यंत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं आपण बघितलं. त्याच्यामध्ये मेथड्स पहिले फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. ओके, फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतं, सगळ्यात पहिले, इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ अ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इनटू मेनी फ्रॅगमेंट्स. हे दिसतंय का तुम्हाला, मेनी फ्रॅगमेंट्स मध्ये डिवाइड होतं ते. म्हणजे तुम्ही जर पपई खाता, पपईला कसं कापता तुम्ही, पपईला खाता येत नाही, तुम्ही कसं कापता, या अशी पपई असती, मग हिला कसं कापता, असं फ्रॅगमेंट्स मध्ये, मग चांगली खाता येते, बरोबर नाही, मग इकडे तिकडे घालायला लागत नाही. म्हणजे तसं कापणं म्हणजे काय, फ्रॅगमेंट करणं. फ्रॅगमेंट म्हणजे काय, आपण काय करतो, जे आपला दोरा असतो त्याला काय करतो, पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. ब्रेक्स अप इनटू फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह ॲज अन इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम. फक्त इथं होतं काय की आपण जे ब्रेक मध्ये खातो ते खाऊन घेतो पपई, इथं काय होतं, ते न्यू ऑर्गॅनिझम म्हणून डेव्हलप होतं. काय होतं, जन्म घेतो तो नवीन ऑर्गॅनिझम फ्रॅगमेंट्स मध्ये. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन अकर्स इन अल्गे लाईक स्पायरोगायरा. आता एक्झाम्पल लक्ष ठेवायचं, चला पटकन आले एक्झाम्पल्स. काय ठेवायचंय, अल्गे, दुसरं काय स्पायरोगायरा आणि स्पंजेस लाईक सायकॉन. सायकॉन काय मित्रांनो, स्पंजेस. हा दिसतोय का स्पंज, सायकॉन दिसतोय तुम्हाला, सायकॉनची डायग्राम आणली आपण. इथं सुद्धा काय होतं, सेम प्रकारचं फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतं, डिवाइड होते ते, आणि त्याच्यानंतर काय, त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांची जी स्पेसिस आहे ती फॉर्म होती. आता याला जर मी असं फ्रॅगमेंट्स मध्ये डिवाइड केलं तर इथं दिसतंय का तुम्हाला, हा याच्यामध्ये 3 पार्ट्स पडलेत. हा एक स्पेशल इंडिव्हिज्युअल म्हणून जगल, हा एक स्पेशल इंडिव्हिज्युअल म्हणून जगल आणि हा सुद्धा इंडिव्हिज्युअल म्हणून जगल, बरोबर नाही. असं लक्षात, म्हणजे आपल्याला जर मानीपासून कापलं, खालून कापलं, फ्रॅगमेंट्स मध्ये डिवाइड केलं तर प्रत्येक पार्ट आपला जगेल त्या डिवाइड केल्यानंतर, म्हणजे न्यू स्पेसिस म्हणून. आलं लक्षात, अशा प्रकारचं रिप्रोडक्शन. दुसरं काय आहे, स्पंजेस. स्पंजेस मध्ये सेम काय आहे, सायकॉन, स्पायरोगायरा. डायग्राम बघायची, सायकॉनची डायग्राम आहे. ओके, अल्गी स्पायरोगायरा मध्ये होतं. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into many small fragments. Each fragment starts to live independent as new Spirogyra fiber. If the body of Cycon breaks up accidentally, body of Cycon दिसली, breaks up accidentally into many fragments, each fragment develops into new Cycon. डोकं लावायचं काही टेन्शन नाही मित्रांनो, जास्त लक्ष. आता मेन पार्ट आहे रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय माहिती का, रिजनरेशन म्हणजे तुम्हाला ते पाल माहिती का, मुलींना म्हणजे मुलींचा सगळ्यात आवडता प्राणी आहे मित्रांनो. काही काही मुलांचा पण आहे, पण मुलींचा सगळ्यात आवडता प्राणी, ज्याला पाहून मुली अक्षरशः एवढ्या प्रेमात पडतात की त्याला सोडूच वाटत नाही त्यांना. म्हणजे त्या असल्यावर ते तिथं जाऊ शकत नाही, एवढी लाज वाटते त्यांना. म्हणजे बिचारा ते नाही का, नवीन नवीन लग्न करायला आणलं ते बायकोला, म्हणजे मुलगा बघायला दाखवते तेव्हा काही काही मुली कशाला असतात, त्यांना अशी म्हणजे लाज वाटत असते, ते येतच नाही तिथं समोर, नवऱ्यासमोर, बरोबर नाही. तशा प्रकारचं काहीसं होतं मुलींना ह्या एका चांगल्या प्राण्याकडे बघून, की एखादा कुठं बाथरूम मध्ये, कुठं घरावरती किंवा आपल्या क्लासमध्ये असा दिसला ना की अक्षरशः पागल होतात. ते शाहरुख खान, सलमान खानला पाहून सुद्धा पागल होत नाही, एवढ्या पागल होऊन जातात मुली, बरोबर नाही. म्हणजे त्यांचा फेवरेट येतो. याच्यामध्ये काय होतं माहिती का, कधी ऑब्झर्व केलं का तुम्ही, की घरातली पाल जी असते ना, त्या पालला काही केलं अर्धच शेपूट असतं, बरं नाही, किंवा शेपूटच नसतं. काय असतं,
पालीचा शेपूटमध्ये ना म्हणजे आपलं जसं मनका असतो तसं ते प्रकारचे एक शेपूट आहे, त्यांना ते जे डेंजर सिच्युएशन असतात त्याच्या आधीच कळून जातं त्यांना. मग अशा टायमाला ते काय करतात, एस्केप करण्यासाठी. एस्केप म्हणजे काय, तिथून निष्ठून येण्यासाठी, तिथून बाहेर पडण्यासाठी. तुम्ही कसं घरातून एस्केप करून फिरायला जाता तशा प्रकारचं ते काय करतं, पालीला तोडून टाकतं. काय करतं, पालीला तोडून टाकतं. मग पालीला तोडून झाल्यानंतर काय, आता याची अर्धीच पाल राहिली, बरोबर नाही, म्हणजे शेपटी अर्धीच राहिली. मग ही शेपटी काय होती, जी तुटली ना ती गेली, ती वळवळ वळवळ करत राहती, ती जाती. पण ही जी अर्धी राहिलेली ना ती वापस रिग्रोथ होती, तिची काय होती, वापस ती वाढून जाते. आलं लक्षात. यालाच काय म्हणायचं, रिजनरेशन. नाव आहे ना रिजनरेशन, की ज्याच्यामध्ये काय होणार, जी वॉल रिझल्ट आहे तुमची, ब्रेक्स अप डिस्कार्ड सम पार्ट ऑफ टेल इन इमर्जन्सी, डिस्कार्डेड पार्ट इन रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. म्हणजे एका ठराविक पिरियड नंतर तो जो डिस्कार्डेड पार्ट आहे किंवा काढून टाकलेला पार्ट आहे त्याच्या शेपटीमधला, तो वापस यायला लागतो. त्याला काय म्हणतो आपण, रिजनरेशन. एक्झाम्पल कशाचं आहे, लिमिटेड रिजनरेशनचं. कशाचं, लिमिटेड. आता प्लॅनेरियाचं बघू. ते आधीचं लिमिटेड होतं, शेपटी पुरतं मर्यादित होतं. प्लॅनेरियामध्ये तसं नाही. प्लॅनेरियामध्ये तुम्ही याला कुठून पण कट करा, वरून कट करा, खालून कट करा, मधला भाग वेगळा करा, वरचा करा, खाला, जो भाग कट केलाय ना त्याच्यापासून पुढचं त्याचं काय होतं, ग्रोथ होती. म्हणजे आता जर एवढा दिमागाचा पार्ट दिसला तुम्हाला, आता डोळ्यांचा एवढा पार्ट जर कट केला ना, याच्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार होतो. एवढा भाग दिसतोय ना, याच्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार होतो. म्हणजे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे मित्रांनो. अलग लक्षात. हे काय सांगितलंय, रिजनरेशन. हे मेन तुमचं रिजनरेशन आहे. आधीचं काय होतं, एक्झाम्पल वॉल लिझार्डचं लिमिटेड रिजनरेशनचं. However, under certain situation, animal planaria breaks up into body into two parts, and thereafter each part regenerates remaining part of the body, and thus two new planaria are formed. This is called as a regeneration. आलं लक्षात. बडिंग इन केस ऑफ, आता बडिंग तर शिकलेलं मित्रांनो, टेंगुळीने, बरोबर नाही. आता इथे एक्झाम्पल मल्टी सेल्युलरचं बघतोय आपण. मग काय येणार, हायड्रा येणार. अंडर फेवरेबल कंडिशन ॲज अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज अ बड. म्हणजे बड म्हणजे काय, टेंगुळ. यांना काय माहिती, आपण आधीच शिकलोय ते. म्हणजे हा जो हायड्रा दिसतोय तुम्हाला, पॅरेंट हायड्रा, हे टेंगुळ आल्यासारखं दिसतंय. याच्यापासून काय होणार, याच्यापासून नवीन बड फॉर्मेशन होणार, बरोबर आहे का. बड फॉर्म झाला, न्यू बर्ड झाला, त्याला आले काय असे टेंटेकल्स, बरोबर आहे. मग याच्यापासून नवीन, आता तो जुदा होणार त्याच्या पॅरेंट पासून आणि नवीन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार. तुम्हाला पण असंच जुदा व्हायचंय. तुम्हाला पण तुमच्या पॅरेंट्सने जे कव्हरिंग केलंय तुम्हाला प्रोटेक्टिव्ह, त्याच्यापासून बाहेर पडायचंय. आणि त्यासाठी तुम्हाला 10वी मध्ये चांगले मार्क्स आणायचे, त्याच्यानंतर चांगला जॉब बघायचा आहे 11-12ला, किंवा डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, IIT करायचं असेल, तर ती एक्झाम क्रॅक करायची, बरोबर नाही. तेव्हा तुम्ही काय होणार, याच्यासारखं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार मित्रांनो. आलं लक्षात. हायड्राचं एक्झाम्पल, बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. Dermal layers and digestive cavity of the budding hydra are in continuity with those of parent hydra. Parent hydra supplies nutrition to budding hydra. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and becomes able to lead an independent life. म्हणजे सांगायचा मेन पॉइंट एवढाच होता यांचा, की तो जो बड फॉर्म झालेला आहे पॅरेंट सेलवरती, कुठे दिसतोय तुम्हाला, पॅरेंट सेलवरती, तो पूर्णपणे डिपेंडेंट असतो. कधी, जेव्हा तो पॅरेंटला अटॅच असतो, तेव्हा तो त्याच्या पॅरेंटच्या न्यूट्रिशनवरती, त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती, त्याच्या एक्सक्रेटरी सिस्टीमवरती. म्हणजे आपण कसं आपल्या आईच्या गर्भामध्ये जन्म घेतो, बरोबर नाही, तिच्या याच्यामध्ये आपले प्रोटेक्टिव्ह शिल्ड असतं, ज्याच्यामध्ये आपण राहतो त्या गर्भामध्ये, बरोबर नाही. त्याच्यामध्ये आपल्याला खायला भेटतं, आपलं एक्सक्रेशन होतं, सगळं त्या कशापासून होतं, प्लासेंटा थ्रू. आलं लक्षात. तशा प्रकारचं याचं सेम प्रोसेस आहे. फक्त एवढं काय, जेव्हा आई आपल्याला बाहेर काढते, आपण ती नाळ कापतो, तसं यांचं काय होतं, हे ब्लड जे बड फॉर्मेशन होतं ते काय होतं, सेपरेट होऊन जातं या हायड्रापासून. आलं लक्षात. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन काय, रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. काय, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सगळ्यात पहिले आपला प्लांट्स आहेत, जर ज्यांना आवड आहे अशी प्लांट्स लावायची, ते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो, कारण की ते बिचारे निसर्गाला एवढं प्रेम करतायत. सध्याला गरज काय आहे, प्लांट्स लावायची, बरं नाही. आता प्लांट्स लावतो कसं आपण, तुम्ही बघितलं असेल, कोणी कलम लावतं, कोणी समजा ते खालचा जो स्टेम पार्ट असतो तो लावतो, कोणी लीफ लावतं, कोणी एखाद्या प्लांटचा लीफ पार्ट सुद्धा आपण युजफुल करू शकतो. त्यासाठी सीड, जर सीड असेल तर सीड लावतो, बरोबर नाही. म्हणजे वेगवेगळं. आता गुलाबाचं झाड, त्याचे आपण काय करतो, कट करतो त्याला, बरोबर नाही, आणि त्याला काय करतो, मातीत लावून देतो, मग ते ऑटोमॅटिक हे होतं, बरोबर नाही. मग ते काय झालं, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. म्हणजे इथे दिसतंय का, या प्लांटला तुम्ही कट केलं, त्याची फांदी कट केली छोटीशी, बरोबर नाही, आणि ती काय केली, ती तुम्ही कुंडीमध्ये लावली. कुंडीमध्ये लावल्यावर ते वापस
मोठं झालं. आलं लक्षात? म्हणजे हे अशा प्रकारचं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये. दुसरं काय एक्झाम्पल आहे पोटॅटोचं. पोटॅटोमध्ये ते असे डोळे असतात का, आईज, डोळे म्हणजे त्याच्यावरती असं ते नसतं का व्हाईट व्हाईट कलरचं, बरोबर नाही, आईज म्हणतो त्याला आपण. त्या डोळ्यापासून काय होतं, पोटॅटो येऊ शकतं. काय त्या डोळ्यापासून काय होतं, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे नवीन. आता हे जे बटाटे आहे बरोबर आहे, या बटाट्याला आपण जर जमिनीमध्ये लावलं तर जमिनीमध्ये लावलं, हे जे आय असतं त्याचं, त्या आयमध्ये जे डोळे, ते पांढरा पांढरा भाग जो असतो बटाट्यावरचा, बरोबर नाही, त्याच्यापासून काय होतं, शूट्स फॉर्मेशन, रूट्स, अशा म्हणजे नवीन जे आपलं पोटॅटोचं झाड आहे ते काय होतं, निर्माण होतं. ओके. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन द ट्यूबर. आलं लक्षात? तिसरं एक्झाम्पल कोणतं आहे, ब्रायोफायलम. कोणतं, ब्रायोफायलम. ब्रायोफायलम मध्ये पण सेम प्रोसेस होती मित्रांनो, पोटॅटो सारखी, फक्त ब्रायोफायलम मध्ये काय असतात, पानं, आणि पोटॅटो मध्ये काय होते, आय म्हणजे डोळा. इथं काय, इथं या असे पानं दिसताय तुम्हाला, दिसताय सगळ्यांना, छोटे छोटे पान, म्हणजे ह्या मोठ्या पानाच्या सराउंडला काय होतात, छोटे छोटे प्लांट्स फॉर्मेशन होतात, बरोबर नाही, त्याच्यापासून काय होतं, नवीन ब्रायोफायलम तयार होतो. ओके. whereas in bryophyllum it is performed with the help of buds present on the leaf margin. दिसलं तुम्हाला? इन केस ऑफ प्लांट्स लाईक अ शुगर केन अँड ग्रासेस. गन्ने का ज्यूस. काय म्हणलंय सचिन, काय सचिन, रस प्यायला ये म्हटलं माय. टॅग करा मित्रांनो तुमचं जो सचिन असन, जो सचिन हा लेक्चर बघतोय किंवा तुमचा जो मित्र असन, त्याला आपलं लेक्चर शेअर करा. त्याला म्हणा बघ तुझ्याबद्दल शिकलो म्हणा, आज आधी बाईन शिकवलं. काय म्हणलं मी, सचिन रस प्यायला ये म्हटलं माय, बरोबर नाही. तर जे शुगर केन आहे आणि ग्रासेस आहे मित्रांनो, ते सुद्धा काय दाखवतं, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आता कसं, या शुगर केनच्या मध्ये तुम्हाला या असं, हे जे गन्ना आहे तुम्हाला काय आहे, गन्ना, ज्याला आपण गन्ना म्हणतो, बरोबर नाही, कळलं का, अन्ना, जो गन्ना आहे त्या गन्न्याच्या मध्ये हे असे असे दिसतात का तुम्हाला, नोट्स दिसता का, इंटर नोट्स दिसता ना, हे नोट्स, बरोबर नाही, याच्यामधला पार्ट्स काय, इंटर नोट्स. आलं लक्षात? याच्यापासून हा जो मधला पार्ट आहे ना, याच्यापासून काय होतं तुमचं, शुगर केन आणि ग्रासेस मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे न्यू स्पेसिस फॉर्म मध्ये. आलं लक्षात? सचिन, सचिनला शेअर करा रे सगळ्यांनी. सचिन रस प्यायला ये म्हटलं माय, सचिन लेक्चर करायला ये म्हटलं माय. ओके. स्पोर फॉर्मेशन. फंगाय लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. काय सांगितलंय, फिलामेंटस बॉडी. ए सचिनला जास्त चिडू नका रे, नाही तर बस सचिनला चिडो शान, लेक्चर करायला ये म्हटलं माय. फिलामेंटस बॉडी. दे हॅव अ स्पोरेंजिया. काय, स्पोरेंजिया. वन्स द स्पोर्स आर फॉर्म, स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज. म्हणजे स्पोरेंजियाचं महत्व कळलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही जेव्हा फ्लॉवरिंग प्लांट्स मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन शिक्षण, तेव्हा तुम्हाला हे शब्द क्लिअर होतील. म्हणजे सध्या तरी असं लक्षात ठेवा, हे तुमचं काय, स्पोरेंजिया म्हणजे काय, एक प्रकारचं त्याच्यामध्ये स्पोर स्टोअर झालेले, त्याला काय म्हणतो तुम्ही, स्पोरेंजिया. हे काय सांगितलं, स्पोर्स आर फॉर्म्स इन स्पोरेंजिया. स्पोरेंजिया जेव्हा बस्ट होईल, हे जेव्हा बस्ट होईल तेव्हा काय, स्पोर जे ते काय रिलीज होईल. स्पोर जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. ओके. या अशा प्रकारची डायग्राम आहे तुमची. जेव्हा तुम्ही ब्रेडला तेव्हा जेव्हा तुम्ही त्या ब्रेडला जेव्हा सडवतात ना, त्याच्यावरती काय होतं, फंगाय फॉर्मेशन येतं, बरोबर आहे. असे व्हाईट व्हाईट स्पॉट्स दिसतात तुम्हाला ब्रेडवरती, बरोबर नाही. म्हणजेच काय, हा तुमचा आहे समजा फंगाय, कोणता, म्युकर. हे झालं तुमचं स्पोरेंजियम. आणि हे जेव्हा बस्ट होतं म्हणजे फुटतं, बॉम्ब स्फोट होतो, तेव्हा काय होते, असे छोटे छोटे स्पोर रिलीज होऊन जातात आणि ते जिथं पडतात तिथं काय, नवीन फंगाय फॉर्म करतात. आलं लक्षात? आता या अशा प्रकारचे तुमचे काय होतं मित्रांनो, अशा प्रकारचे तुमचे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक्झाम्पल्स आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स होत्या, ज्या मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगितलेले. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शनचा सगळा पार्ट घेतला आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहे आपण, तुमचा सगळ्यात आवडता पार्ट प्लांट्स आणि ॲनिमल्स मधला, बरोबर नाही. उद्याच्या लेक्चरमध्ये बघू आपण किती मोठं लेक्चर होतं, काय नाही, बरोबर नाही. त्याच्यानुसार फक्त प्लांट्सचं घेऊ किंवा ॲनिमल्सचं घेऊ, सेपरेट व्हिडिओ तयार करू किंवा दोन्ही कंबाईन बनवू. ओके. तर उद्याच्या व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. आजच्या व्हिडिओला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आपल्या चॅनलला आणि शेअर करायचा हा व्हिडिओ. कोणाला, सचिनला नाही, बाकी सगळ्यांना, जेवढे लेक्चर बघतायत, बरोबर नाही, तुमच्या फ्रेंड्सला किंवा जे 10वीची एक्झाम देणार आहे, बरोबर नाही, सगळ्यांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे. तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, बरोबर नाही. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. बाय, टेक केअर.